शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध हा कायमच आहे। शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणाच केलेली आहे। येत्या 24 जानेवारीला शेतकरी राज्यव्यापी आंदोलन करतायत। शक्तीपीठ महामार्गाविरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। 24 जानेवारीला एकाच वेळी 12 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे। फक्त एका जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असं खरं तर म्हटलं जात होतं, पण हा प्रचार खोटा आहे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। आणि हा प्रचार करणाऱ्या आंदोलकांचं पितळ आता आंदोलक हे उघडं पाडणार आहेत। हा प्रचार ज्यांच्याकडून केला जातोय की केवळ एकच ठिकाणी शक्तीपीठ मार्गाला विरोध आहे, तर ही बाब स्पष्ट करण्यासाठी या संदर्भात स्पष्टीकरण देण्याकरता की ही परिस्थिती तशी नाही, केवळ एकच जिल्हा नाही तर 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे हे दाखवण्याकरता आंदोलक राज्यव्यापी आंदोलनाची 24 जानेवारीला हाक देत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, शक्तीपीठ महामार्गासंदर्भात सातत्यानं चर्चा होतीये। शक्तीपीठ महामार्ग सुरुवातीला म्हटलं जात होतं की केवळ एका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण आता मात्र या आंदोलकांचं म्हणणं आहे केवळ एकाच जिल्ह्याचा विरोध नाहीये, तर 12 जिल्हे ज्या मार्गावरून ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे आणि याच करता म्हणून 24 जानेवारीचं हे आंदोलन आहे। नक्कीच लाघवी, खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग जाणार नाही अशी अधिसूचना जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं काढण्यात आली होती आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांचं काय असा एक प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग होणार आहे आणि हा शक्तीपीठ महामार्गाचं कामाला देखील आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर 12 जिल्ह्यातून आता तीव्र विरोध होताना पाहायला मिळतोय। कालच ह्या सगळ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची जी आहे ती ऑनलाईन बैठक आहे ती पार पडलेली आहे। यामध्ये 12 जिल्ह्यातील 10 जिल्हे जे आहेत ते सहभागी झालेले होते आणि मोठ्या प्रमाणावरती येत्या 24 जानेवारीला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट असं धरणं आंदोलन करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। खरं तर शक्तीपीठ महामार्गाची गरज नाहीये असं अनेक वेळा वारंवार सांगितलं जातं, कारण पर्यायी रस्ते हे कोल्हापूरला किंवा गोव्याला जाण्यासाठी येतात। नागपूरवरनं जे गोव्याला जाण्याचा हा जो शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास का असा जो सवाल आहे तो विचारला जातोय, कारण 86,000 कोटी रुपयांचा चुराडा जो आहे तो होणार आहे। विशेष म्हणजे नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये शेकडो हेक्टर सुपीक जमीन जी आहे ती अक्षरशः जमीनदोस्त होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील अपरिमित नुकसान होणार आहे। त्यामुळेच आता 12 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष बाब यात अधोरेखित करण्याजोगी महत्त्वाची वाटते ती म्हणजे एकाच जिल्ह्याचा विरोध आहे असं वारंवार सांगितलं जातं। त्यामुळेच ही पोलखोल करण्यासाठीच येत्या 24 जानेवारीला हे मोठं आंदोलन आहे ते उभा केलं जाणार आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन आहे, त्याची दाहकता मोठी असणार असं सांगितलं गेलंय। त्यामुळं सरकार आता नेमका काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जी सुपीक जमीन आहे ती या ठिकाणी जाणार आहे आणि मात्र विरोध असताना देखील सरकार अशा पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग लादतंय का लादतंय असा सवाल देखील यावेळेस उपस्थित केला जाणार आहे। मात्र एकूणच पाहिलं तर 24 जानेवारीचं जे आंदोलन आहे ते खूप मोठं असणार आहे आणि उग्र स्वरूपाचं असणार आहे असं देखील सांगितलं गेलं। सतेज, आपण पाहतोय बरोबर आजच्या दिवसापासून पुढच्या 7 दिवसांवर हे आंदोलन येऊन ठेपलेलं आहे। या 7 दिवसात सरकार या संदर्भात काही चर्चा करतं का आंदोलकांशी हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।